गुड. हा खरंच व्हिडिओ युट्यूबवर अपलोड असेल. कधीही तुम्हाला एनी टाइम कधी लास्ट मध्ये पुस्तक न उघडता कधी आपण मोबाईल तुम्ही जास्त काळ आता मोबाईलच आहे त्या मोबाईल पुस्तक उघडणं जर आवड काय करतात श्यामासारखा माणूस आहे की नाही संध्याकाळी असं बघायचं ओपन करून हा मला दिसते हा हा तर लाईक तर बिलकुल व्हिडिओला करत चला बिलकुल. आणि तो ते असं नाही आता आपल्या सगळ्या लेकरांना तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर ने टॉपिक शिकवला नाही त्याचा माझ्याकडे पुरावा आहे ना. आणि जेव्हा तुम्हाला उत्तर आलं नाही तुम्ही ते सांगतो ना अरे काय आहे बघ आहे की नाही. हा होय होय कम्प्लीट. गुड कंप्लीट नाव म्हणले. थँक्यू वैष्णवीचा थँक्यू. आमची ब्रिलियंट कॅन्डिडेट ही भविष्यात एमबीबीएस बाई काय इंजिनियर एमबीबीएस डॉक्टर आहे काय काय तुम्ही एकच ना जेकट डायरेक्ट ठेवायचं रिपीट नाही करायचं वन टाइमच कसलं रिपीट आहे काय काय हे करणार रिपीटची गरज पडणार नाही. एवढंच काम करायचं रेग्युलर राहायचं जास्त काम अभ्यास करत राहायचा काय जवळ नाही रिपीट करायची गरज पडतच नाही. खूप मुलं फर्स्ट काढली ना का काढलं कोणतं राहिलं स्कोर काढले की नाही कुठं रे हा नाही नाव नाही फक्त कुठं आहे बघ लवकर बघ सर धक्का मारशील टाइम झाला तुझा अरे तुझा युट्यूब को इक्यान आइए काढ लो पटकन कुठं राहिलं मला काय करणार. अच्छा फर्टिलायझर डायग्रामच्या वया ओके 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 पण हे नाव आहे हे तेच तर का हा ठीक आहे चालेल. अच्छा हे स्पॅरोफाइट आहे ते स्पोर आहे बत्ती राहिली थोडं जातं ओके चला चला 5 मिनिटांमध्ये रिवाइज करू सगळी डायग्राम समजून. सगळ्यात अगोदर काय होते रितेश काय होते फर्टिलायझर इथून बघू आपण जन्म घेतला फर्टिलायझर झायगोट तयार होते काय तयार होते झायगोट जे फर्टिलायझर आपण झायगोट म्हणतो. झायगोट काय करते पुन्हा स्पोरोफाइट तयार करते काय करते स्पोरोफाइट दुसऱ्या बॉडीमध्ये स्पोरोफाइट काय करते आता स्पोरोफाइट होते ते मियोसिस थ्रो कोणती प्रोसेस मियोटिक आणि मियोसिस दोन आहेत माहिती सेल डिव्हिजनची प्रोसेस. मियोसिस थ्रो काय तयार करते स्पोर करते काय करते स्पोर तयार करते. स्पोर पुन्हा काय तयार करतात गॅमेटोफाइट्स. गॅमेटोफाइट काय तयार करते पुन्हा प्रिपेअर गॅमेट पुन्हा गॅमेट काय करतात फर्टिलाइज. अशा 3 गोष्टी फर्टिलाइज करत असतात. हे झालं अल्टरनेशन ऑफ जनरेशन सायकल प्लांट मध्ये असो का ह्यूमन मध्ये असो. पुन्हा या ठिकाणी बघा डायग्राम. आता ही डायग्राम कशाची आहे तिला नाव वगळलं वाटलं होते हे नाव आहे टाइप्स ऑफ लाईफ सायकल. या डायग्रामच्या 3 डायग्रामचं नाव काय ते लिहितो टाइप्स ऑफ लाईफ सायकल इन प्लांट. प्लांट मध्ये लाईफ सायकल कशी चालते त्याचे प्रकार 3 आहे. पहिला प्रकार आहे डायप्लोटिक कोणता आहे पहिला प्रकार कोणता आहे डायप्लोटिक. दुसरा कोणता आहे हॅलो हॅलो हा दुसरा कोणता आहे हॅप्लोटिक आणि तिसरा कोणता आहे हॅप्लोडॅप्लोटिक. यस तिसरा कोणता आहे नाही पहिला कोणता आहे म्हणाला डायप्लोटिक दुसरा हॅप्लोटिक आणि तिसरा हॅप्लोडॅप्लोटिक. देयर आर 3 टाइप्स ऑफ लाइफ सायकल इन प्लांट. हे मुख्य प्रकार आहेत मेन टाइप्स.
कोणते कोणते सांगा लवकर. डायप्लॉनिक हॅप्लॉइडिक या दोघांचा मिळून हॅप्लॉइडिक कळत डायप्लॉनिक हॅप्लॉइडिक आणि बोथ हॅप्लॉइडिक अँड डायप्लॉनिक हे देयर आर 3 टाइप्स ऑफ लाईफ सायकल इन प्लांट. मुख्य प्रकार सोपं की हॅप्लॉइड बाय सिंगल डबल आणि तिसरा डबल सिंगल मिक्स आपल्या भाषेमध्ये सोप्या आहे नाही. कन्सेप्ट क्लिअर चॅप्टर क्लोज झाला कन्सेप्ट क्लिअर झाला फक्त थोडासा समजावं पॉइंट. आता मुद्दे इथं काय होते डायबेटिक मध्ये काय होते रे डायबेटिक मध्ये मियोसिस प्रोसेस होते. कोणती होते मियोसिस. आता मियोसिस प्रोसेस मायटोसिस प्रोसेस फर्टिलायझेशन हे सगळं कशामध्ये होते डायबेटिक मध्ये. हेपॅटिक मध्ये काय होतं मियोसिस होते. याच्यात मायटोसिस आहे का यामध्ये मायटोसिस प्रोसेस आहे का मायटोसिस प्रोसेस आहे का याचं उत्तर नाही. हॅप्लॉइड मध्ये मियोसिस प्रोसेस कोणती आहे मियोसिस नॉट मायटोसिस. आणि तुम्हाला माहिती आहे हे मायटोसिस म्हणजे डायप्लॉइड कुठे होते ॲनिमल मध्ये होते. कोणते होते हे प्रोसेस जे फर्स्ट टाइप आहे ते ॲनिमल मध्ये आणि ही प्रोसेस फंगी अँड सम आल्गी मध्ये होय. फंगी अँड सम आल्गी मध्ये हॅपन म्हणजे घडून येणारी प्रोसेस आहे कोणती मियोसिस. कळते आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे हॅप्लॉइड अँड डायप्लॉइड मिक्स. हॅप्लॉइड मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम खास करून ही प्रोसेस कुठे होते मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होते. त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होते मायटोसिस भी होते ओस्पोर होते आणि मियोसिस सुद्धा होते. दोन्ही म्हणजे मायटोसिस अँड मियोसिस दोन्ही प्रोसेस मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होतात. त्याला आपण काय म्हणतो हॅप्लोडायग्नोस्टिक टाइप्स. अल्टरेशन टाइप्स ऑफ लाइफ सायकल होतो देयर आर नाही अल्टर जनरेशन म्हणजे हे डायग्राम फक्त हे अल्टर जनरेशन कशी या पद्धतीने पण ही आपण आपल्या ॲनिमल मध्ये वापरतो. ॲनिमल मध्ये प्रोसेस चालतेच मायटोसिस प्रोसेस ॲनिमल मध्ये चालतं पण मल्टी सेल्युलर मध्ये दोन्ही पण प्रोसेस असतात. काय एक आहे मायटोसिस दुसरी मियोसिस. इथं पण दाखवलं कुठं इथं पण मायटोसिस मियोसिस असे टाइप्स 3 आहेत. पटकन एक रिवाइज करू नाव सांग पटकन चाल शाबाश. टाइप्स ऑफ लाइफ सायकल इन प्लांट. अरे हाँ टाइप्स ऑफ लाइफ सायकल इन प्लांट्स. ओके अल्टरनेट जनरेशन सांग सर. फर्टिलायझेशन नंबर नंतर ही डायग्राम पाठ ठेवायची. फर्टिलायझेशन नंबर डायगोट नंतर स्पोर पॉइंट नंतर मियोसिस मी काय करतो मियोसिस स्पोर घेतले स्पोर नंतर गॅमेटोफाइट नंतर त्यानंतर आफ्टर सर्क्युलेशन करायचं. ओके क्लियर. ते त्या डायग्राम मध्ये काय मायटोसिस फर्टिलायझेशन पुन्हा मियोसिस पुन्हा मायटोसिस पुन्हा चलता रहता है. मध्ये फर्टिलायझेशन गॅमेट्स मियोसिस फर्टिलायझेशन गॅमेट्स मियोसिस. याच्यामध्ये फर्टिलायझेशन मायटोसिस नंतर स्पोर्स नंतर मियोसिस नंतर चलते रहो. ओके लेसन इज क्लोज. लेसन संपलाय. फक्त एक फोटो बाई पटकन आपण फोटो टाकलं इथे बाई इतर ही माहिती ग्रुप टाकतो. सगळ्यांनी निवड आणा छान पैकी अभ्यास. समजलं सम्यक गौतम बुद्धांनी सांगितलं किती 8 सम्यक अष्टांग मार्ग. सम्यक वाचा सम्यक दृष्टी सम्यक कर्तव्य 8 सांगितले. चला इथपर्यंत व्हिडिओ चालू आहे. थोडासा आवाज कमी. ओके हा व्हिडिओ तुम्हाला YouTube वर मिळेल.